मंडळी, वाल्मिक कराड याला देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड म्हटलं जातं। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड असल्यामुळे मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती। विधान भवनात सुद्धा विरोधक आणि त्यांच्याच सरकारमधील सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं। परिणामी मुंडेंना अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। मीडिया रिपोर्टनुसार धनंजय मुंडे त्यांचं मंत्रिपद सोडायला तयार नव्हते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं आणि शेवटी मुंडेंनी राजीनामा दिला असं बोललं जातंय। पण त्यानंतर मुंडेंनी एक फेसबुक पोस्ट केली ज्यामध्ये आपण आपल्या वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत आहोत असं सांगितलं। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर नेते म्हणत होते की मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला। या दोन परस्पर विरोधी विधानांवरून त्यांच्यातील विसंगती लक्षात येते। आता धनंजय मुंडे यांच्याकडे मंत्रिपद नाहीये, ते केवळ परळीचे आमदार आहेत। बरं, देशमुख हत्या प्रकरण एवढं पुढे गेलंय की आता मुंडेंना सह आरोपी करून त्यांना अटक करावी यासाठी मुंडेंच्या विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत। सध्याच्या घडीला मुंडेंचं मंत्रिपद तर गेलंय, पण मंत्रिपद जाताच धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय झालेत अशी चर्चा जोर धरतीये। कारण आधी धस आणि आता संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांचे हाणामारीचे व्हिडिओ एका पाठोपाठ एक व्हायरल होत आहेत। त्यावरून धसांनंतर आता संदीप क्षीरसागर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पण या सगळ्या मागे धनंजय मुंडेंचा हात असल्याची कुणकुण लागतीये का? याची नेमकी कारणं काय आहेत? खरंच मुंडे पडद्यामागून सक्रिय झालेत का? पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। सुरुवातीला मंत्रिपद जाताच धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय झालेत अशी जी चर्चा होतीये, ती चर्चा होण्याचं कारण समजावून घेण्यासाठी या सगळ्या घटनांचा सिनारिओ कसा आहे ते लक्षात घेतलं पाहिजे। 3 महिन्यांपूर्वी झालेल्या मस्याजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आणि शेवटी मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर लगेचच सुरेश धसांचा निकटवर्तीय खोक्या भोसलेच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये खोक्या भोसले पैसे उधळत असल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर खोक्यावर वन्यजीवांच्या कत्तलीचे आरोपही होत आहेत। बरं, हे एवढ्यावरच थांबलं नाहीये, तर धसांनंतर अचानक क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला। मग हळूहळू माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुशील सोळंके माजलगावच्या तहसीलदारांना शिवीगाळ करून दमदाटी करत आहेत। शिवाय पोलीस यंत्रणेवरती देखील दबाव टाकताना सुशील सोळंके दिसत आहेत। या सगळ्यामध्ये आता धनंजय मुंडेंचं समर्थन करणारे लक्ष्मण हाके आणि टीपी मुंडे धसांविरोधात मैदानात उतरले होते। या सगळ्या कड्या जर जोडल्या तर कुठेतरी धनंजय मुंडे त्यांचं मंत्रिपद गेलं याचा राग काढत आहेत असा आरोप त्यांच्यावरती केला जातोय। आता ते आणि कसं हे थोडक्यात समजावून घेऊया। यासाठी थोडं 3 महिने मागे जावं लागेल। 9 डिसेंबर 2024 ला धनंजय मुंडे यांचा राईट हँड असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने मस्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली। या हत्येनंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला। त्याच्यासोबत इतरही साथीदारांना पोलिसांनी अटक केली। मात्र यातला एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे। या प्रकरणी बीडचे स्थानिक नेते, त्यात मग सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील किंवा प्रकाश सोळंके असतील, यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अगदी सुरुवातीपासून लावून धरली होती। त्याप्रमाणे मंत्रिपदाचा राजीनामा झाला। आता मुंडेंनी त्यांच्या आमदारकीचाही राजीनामा द्यावा यासाठी मागणी होतीये। केवळ राजीनामाच नाही, तर धनंजय मुंडे जर दोषी असतील तर त्यांना सह आरोपी करा अशी ही मागणी बारामतीमधील मोर्चात केली गेली। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला। या राजीनाम्याच्या थेट दुसऱ्या दिवसापासूनच बीड मधील धनंजय मुंडेंच्या विरोधकांचे व्हिडिओ बाहेर येण्यास सुरुवात झाली, ज्यामुळे मुंडे पडद्यामागून सक्रिय झालेत का अशी चर्चा रंगली आहे। यात सुरुवातीला भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले याचे मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले। मग त्यामध्ये पैशांची बंडल उधळताना, नोटांचा पाऊस पाडताना, शाळेतल्या विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी देतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले। त्यानंतर खोक्या फरार झाला। आज 4 दिवस उलटून गेले तरी खोक्या पोलिसांना सापडत नाहीये। मात्र त्याच वेळी तो प्रसार माध्यमांना मुलाखती देतोय। यावरून बीडचे पोलीस किती तत्परतेने खोक्याचा शोध घेत आहेत हे लक्षात येतं। त्यानंतर आता बीडचे पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे पीए आणि कार्यकर्ते यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये क्षीरसागर यांचे पीए सतीश शेळके आणि त्यांचा कार्यकर्ता एका गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी शोरूम मध्ये गेलेले होते। या दरम्यान झालेल्या वादातून ते
सेल्स मॅनेजरला मारहाण करताना दिसत आहेत। हा कथित व्हिडिओ 12 डिसेंबर 2024 चा असल्याचं सांगितलं जाते। जेव्हा क्षीरसागर यांचे पीए आणि कार्यकर्ते या शोरूम मध्ये गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी गेलेले होते, तेव्हा सेल्स मॅनेजर त्यांना उलट बोलला, ज्यामुळे आमदारांच्या पीएंना राग अनावर झाला आणि ते मॅनेजरच्या अंगावर धावून गेले असं सांगण्यात येत आहे। जवळपास 3.5 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या पीएची दहशत दिसून येते। नंतर शोरूम मॅनेजर सतीश शेळके यांची माफी मागताना सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। या सगळ्या प्रकरणी शोरूमच्या मॅनेजरला मारहाण झाल्याचा आरोप क्षीरसागर यांच्यावरती केला जातोय। मात्र संदीप क्षीरसागर यांनी हे सगळे आरोप आता फेटाळून लावले। क्षीरसागर यांनी या घटनेवरती बोलताना ज्यांनी मारहाण केली ती माझी माणसं नाहीत अशी प्रतिक्रिया दिली। सोबतच उगाचच जुने व्हिडिओ उकरून काढले जात असल्याचंही क्षीरसागर म्हणाले। आधी सुरेश धस, नंतर संदीप क्षीरसागर आणि आता माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, ज्यामध्ये सुशील सोळंके माजलगावच्या तहसीलदारांना शिवीगाळ करून दमदाटी करत आहेत। शिवाय पोलीस यंत्रणेवरती देखील यावेळी दबाव टाकताना ते दिसून येत आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पाणी टंचाईच्या अनुषंगाने माजलगावच्या तत्कालीन तहसीलदार वर्षा मनाळे गोदावरी नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांचे कृषी पंप जप्त करण्यासाठी गेलेल्या होत्या। त्याच वेळी प्रकाश सोळंके यांचा निकटवर्तीय सुशील सोळंके त्या ठिकाणी ग्रामस्थांसह पोहोचला। त्याने अधिकारी कर्मचाऱ्यांवरती दमदाटी केली। सुशील सोळंके यांनी प्रकाश सोळंके यांना तिथून फोनही केलेला होता। माहितीनुसार हा व्हिडिओ 10 एप्रिल 2024 चा असून सध्या जोरदार व्हायरल होतोय। आधीच एका मल्टी सर्व्हिसेस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी सुशील सोळंके यांच्यावरती गुन्हा दाखल असताना देखील त्यांना पोलिसांनी अटक केलेली नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार त्या व्हिडिओमध्ये सुशील सोळंके आणि त्यांची पत्नी एका मल्टी सर्व्हिसेस दुकानात मल्टी सर्व्हिस चालकाला बेदम मारहाण करताना दिसतात। या प्रकरणात सुद्धा गुन्हा दाखल होऊन सुद्धा अजूनपर्यंत सुशील सोळंकेला अटक झालेली नाहीये। गुन्हा दाखल झाल्यानंतर सुशील सोळंके याने जामिनासाठी अर्ज केलेला होता, मात्र उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला। यानंतर सुशील सोळंके माजलगावमध्ये असताना सुद्धा पोलीस त्याला अटक का करत नाहीयेत असा सवाल आता या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केला जातो। बीडमध्ये घडत असलेल्या या सगळ्या घटनांमुळे आता बीडमध्ये नेमके किती आका आहेत असाही प्रश्न उपस्थित होतोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी आरोपी वाल्मिक कराडला आकाची उपमा दिली होती, तर धनंजय मुंडेंना त्यांनी आकाचा काका अशी उपमा दिली। मात्र त्याच सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या हा मारहाण आणि वन्यजीवांच्या हत्या प्रकरणी फरार आहे। हे कमी म्हणून की काय, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यावरती देखील कारच्या शोरूम मॅनेजरला मारहाण केल्याचा आरोप आहे। त्यामुळे बीड मधले लोकप्रतिनिधी अशा किती गुंड प्रवृत्तीच्या आकांना पोचतायत असाही प्रश्न सबंध महाराष्ट्राला पडलाय। मंडळी, आतापर्यंत नेत्यांमुळे कार्यकर्ते अडचणीत आल्याचं अनेकदा महाराष्ट्रानं पाहिलंय, मग ते पक्षांतर असो किंवा इतर कोणत्याही भूमिकेमुळे। पण आता कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांमुळे नेते मंडळी अडचणीत येत असल्याचं दिसतंय। बीडमध्ये सुद्धा तेच होत आहे। तसं पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यात गुंडागर्दी काही नवीन नाहीये। आधी धस आणि त्यानंतर आता संदीप क्षीरसागर आणि आता प्रकाश सोळंके यांच्याशी संबंधित गुंडागर्दी समोर आली आहे। त्यामुळे पुढचा नंबर नेमका कोणाचा लागणार आणि या गुंडागर्दीवरती प्रशासन नेमकी काय कारवाई करणार आणि करणार तरी का, याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या मागे खरंच धनंजय मुंडेंचा हात असेल असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं मत काय आहे ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विषयच भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।